नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. लोकांच्या कष्टाचे कोट्यावधी रुपये हडपून पुण्यातील कुटुंब गायब, थापा मारून पैसे उकळले आणि गुन्हा दाखल होताच फरार. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एकाच कुटुंबातील 4 जणांना अटक केली आहे. शेअर बाजार आणि भिशी यामध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा आकर्षक परतावा मिळेल असं सांगून अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. अटक करण्यात आलेल्यांमध्ये रमेश आहेरकर, त्यांची पत्नी छाया आहेरकर तसेच त्यांचे दोन्ही मुले वेदांत आणि आदित्य आहेरकर यांचा समावेश आहे. हे कुटुंब मान परिसरात राहत होते. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी विविध नावांनी कंपन्या सुरू केल्या होत्या. या कंपन्यांच्या माध्यमातून पैसे गुंतवल्यास दरमहा 4 ते 5% परतावा देण्याचे आश्वासन दिलं जात होतं. या आश्वासनांवर विश्वास ठेवून अनेकांनी मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले, मात्र ठरल्याप्रमाणे परतावा मिळाला नाही. तसेच मूळ रक्कमही परत न मिळाल्याने गुंतवणूकदारांना संशय आला. तपासात 11 गुंतवणूकदारांची एकूण 5 कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.